नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरण करण्यासंबंधीचा जो शासन निर्णय आहे, तो नुकताच निर्गमित झालेला आहे आणि याला आता 2-3 दिवस सुद्धा झालेले आहेत. परंतु अजून सुद्धा लाडकी बहीण योजनेचा हा 17वा हप्ता लाडक्या बहिणींना मिळालेला नाही. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करण्यासंबंधी 10 डिसेंबरला एक नवीन अपडेट आलेली आहे. तर त्यानुसार ई-के-वाय-सी कोणी करायची आहे आणि हा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार यासंबंधी ही महत्त्वाची अपडेट आहे. व्हिडिओ महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर कृपया करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थी महिलांना ₹1500 दरमहा दिले जातात. या योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मागच्या महिन्यामध्ये आलेला आहे. परंतु नोव्हेंबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबर महिना अगदी डिसेंबर महिना आता संपायला आला तरी सुद्धा अजूनपर्यंत आलेला नाही. या योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे 17वा हप्ता जो आहे, तो वितरण करण्यासंबंधीचा शासन निर्णय नुकताच निर्गमित झालेला आहे. परंतु आज 4 दिवस उलटून गेले तरी सुद्धा या योजनेचा हा हप्ता आहे, हा अजूनपर्यंत वितरित करण्यात आलेला नाही. मग हा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार? तर तुम्हाला सांगतो की हा नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे, तो पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये यायला पाहिजे. म्हणजे आज 13 तारीख आहे. तर 14-15 तारखेपर्यंत हा हप्ता यायला पाहिजे. हा जर 14-15 तारखेपर्यंत जर नाही आला, तर कदाचित आचारसंहिता संपल्यानंतरच हा हप्त्याचा जो हा लाभ आहे, हा वितरित करण्यात येईल. सरकारने ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, ती म्हणजे की ही योजना चालू झाल्यापासून बरेचसे नेते मंडळी असतील किंवा इतर लोकं या योजनेचा फायदा घेत आहेत. म्हणजेच आम्ही ही योजना चालू केली किंवा आमच्या या कालामध्ये ही योजना चालू झाली, लाडक्या बहिणींना ह्याचा लाभ मिळत आहे. परंतु या योजनेचा लाभाचा जो वितरण असतं त्यासंबंधी उशीर झाला किंवा हा लाभ लवकर मिळत नाही, तर याबद्दल कोणी फारसं लक्ष देत नाहीत. परंतु ही योजना आम्ही चालू केली किंवा आमच्या काळात चालू झाली, ह्याचा मात्र फायदा पुरेपूर लोकं नेते मंडळी किंवा सरकार घेत आहे. तर सरकारने ह्यावर विचार करायला पाहिजे, की पुढचा जो लाभ येणार आहे किंवा दर महिन्याचा ज्या महिन्याचा लाभ आहे, तो त्या महिन्यामध्येच मिळायला हवा. त्याचबरोबर या लाडकी बहीण योजनेची जी ई-के-वाय-सी करायची आहे, ती जी वेबसाईट आहे त्याच्यावरती महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, की ई-के-वाय-सी प्रक्रिया राबवीत असताना लाभार्थ्यांकडून पर्याय निवडताना संभ्रम झाल्यामुळे ई-के-वाय-सी करताना चुका झाल्या असल्यास किंवा पती किंवा वडील हयात नसलेल्या तसेच घटस्फोटित लाभार्थ्यांची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा अद्याप ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यास इथे क्लिक करा. म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना प्रॉब्लेम होता, की त्यांचे वडील आणि पती दोन्ही हयात नाहीत, तर त्यांनी ई-के-वाय-सी कशी करायची? म्हणजे तिथे दुसरा आधार नंबर कोणाचा टाकायचा? तर हा त्यांच्यामध्ये एक संभ्रम होता. तर त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा अपडेट दिलेले आहे. परंतु ह्याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न आहे, की ज्या लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे किंवा काही-काही लाडक्या बहिणींनी मागे जसा जी-आर आला होता, की त्याच्यामध्ये सांगितलं होतं, की अर्धवट ई-के-वाय-सी करा. फक्त तुमचा आधार नंबर टाकून ई-के-वाय-सी करा आणि डॉक्युमेंट्स आहेत ती अंगणवाडी सेविका यांच्याकडे जमा करा. तर ही नेमकी ई-के-वाय-सी ह्या जे नवीन पोर्टल आहे याच्यावरती कुणी करायची आहे? तर त्यासंबंधी आता थोडक्यात माहिती घेऊया. तर या नवीन 10 डिसेंबरच्या अपडेटनुसार ई-के-वाय-सी कुणी करायची? तर ते आता आपण पाहूया. तुम्ही जर तुम्ही अजूनपर्यंत ई-के-वाय-सी केलेली नसेल, तर तुम्हाला ई-के-वाय-सी करायची आहे. दुसरा म्हणजे जर तुम्ही 10 डिसेंबर पूर्वी म्हणजे याच्या अगोदर तुम्ही ई-के-वाय-सी अर्धवट केलेली असेल, म्हणजे मागे जसा जी-आर आला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं, की तुम्ही लाभार्थ्याचा फक्त आधार क्रमांक टाकून, ओ-टी-पी टाकून ई-के-वाय-सी करा आणि उरलेली जी ई-के-वाय-सी आहे ती करायची नाही. त्याच्यासाठी तुम्ही तुमच्याकडे जे वडील किंवा पतीचे जे काही डॉक्युमेंट्स असतील, तर ते अंगणवाडी सेविका यांच्याकडे जमा करायचे आहेत आणि अशा प्रकारची जर तुम्ही ई-के-वाय-सी केलेली असेल, तर तुम्हाला या नवीन अपडेटमध्ये ई-के-वाय-सी करायची आहे. तिसरा म्हणजे जर तुमचा घटस्फोट झाला असेल, तर तुम्हाला ई-के-वाय-सी करायची आहे आणि चौथा म्हणजे जर तुमचा पती किंवा वडील यांचे निधन झाले असेल, तर ते बेपत्ता असतील, तरी सुद्धा तुम्हाला ई-के-वाय-सी करायची आहे. तर ई-के-वाय-सी कुणी करायची हे आता आपण पाहिले. तर नवीन 10 डिसेंबरच्या अपडेटनुसार ई-के-वाय-सी कुणी करू नये, हे आता आपण पाहूया. जर तुम्ही 10 डिसेंबरच्या पूर्वी न चुकता योग्य प्रकारे ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केलेली असेल, म्हणजेच 2 ठिकाणी होय करायचं होतं आणि दुसऱ्या ठिकाणी एक जात प्रवर्ग निवडायचा होता, हे तिन्ही गोष्टी असतील किंवा तुमचे पती आणि वडील दोन्ही असतील, लाभार्थी महिलेचा आधार नंबर टाकून तुम्ही पती आणि वडिलांचा आधार क्रमांक योग्य प्रकारे टाकून ओ-टी-पी टाकलेला असेल, तर आणि तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली असेल, तर तुम्हाला नवीन अपडेटमध्ये ई-के-वाय-सी करण्याची गरज नाही. परंतु काही महिलांनी त्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे
आणि त्यांचा काही ठिकाणी होयच्या ठिकाणी नाही असेल किंवा जात प्रवर्ग चुकीच्या पद्धतीने निवडला असेल, तर तुम्ही या नवीन अपडेटमध्ये ई-के-वाय-सी करू शकता आणि ही ई-के-वाय-सी करण्याची शेवटची तारीख ही 31 डिसेंबर सध्या ठेवण्यात आलेली आहे. तर ही महत्त्वाची अपडेट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही समस्या असतील तरी सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आणि ही महत्त्वाची माहिती इतर माता भगिनींपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर कृपया करा चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे नवनवीन माहितीचे अपडेट तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचायला मदत होईल. भेटूया नवीन अपडेट घेऊन नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.